श्री स्वामी समर्थांचं अथर्वशीर्ष दररोज म्हणता का? कालातील लाभ होतात. स्वामी कायम कृपा करतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला तरी मनात एक वेगळीच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते, वेळीच ऊर्जा संचारते, प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द धिटे पडतील. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थांचे महात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्यांचा जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात. खरोखरच अद्भुताचा अनुभव येतो. सूर्यकिरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा अथांग लागत नाही, असे अनेक जण सांगतात. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला मानली गेली आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी आढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. स्वामी निश्चित मदत करतील, अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अटूट श्रद्धा आहे. चला तर मग श्री स्वामी समर्थांचं अथर्वशीर्ष जाणून घेऊया. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मृतग्रामी म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी आवर्तीनं होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातील आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची अनेक स्तोत्र मंत्र आहेत. अनेक जण दररोज स्वामींची नित्य उपासना, नामस्मरण करत असतात. या अनेक स्तोत्रांपैकी एक अद्भुत प्रभावी स्तोत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष. दर गुरुवारी या स्तोत्राचे श्रवण आणि पठण केल्यास अपार लाभ होतो, अनेक फायदे होतात असे म्हटले जाते. स्वामींसह दत्तगुरूंची कृपा आणि आशीर्वाद मिळतात. यश, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं. यशाच्या मार्गावर येणारे अडथळे दूर होतात. आध्यात्मिक उन्नती होते असे मानले जाते. दररोज हे स्तोत्र म्हटले जाऊ शकते. शक्य असेल तर 11, 21 किंवा 108 अशा प्रकारे पारायणही केला जाऊ शकतो. परंतु पारायण करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे. संकल्पबद्ध पद्धतीने केलेले पारायण शुभ फलदायक ठरते असे म्हटले जाते. दररोज म्हणायचे असेल तर संकल्प आवश्यक नाही. श्री स्वामी समर्थ. चला तर मग स्वामी समर्थांचं अथर्वशीर्ष चालू करूया. अथ ध्यान. ओम ध्यायेत शांत प्रशांत कमलनयन योगीराज दयालु. स्वामी मुद्रसनस्त विमलतनुयुत मंदहास्य कृपालय. दृष्टिक्षेपोहि यस्य हरति स्मरणात पापजालोक्य संघम. भक्तांना स्मर्तृगामी जयति सवित्यत केवलानंद कंदम. हरि ओम. नमो श्री स्वामी समर्थाय परमहंसाय दिव्यरूपधारिणे. नमो श्रीमन्नरसिंह सरस्वत्यावर्तधारिणे. नमो कर्दली वनवासिने.
नमो अवधूताय स्वच्छाचारिणे नमो केवलानंद सच्चिदानंद स्वरूपिणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.